नमस्कार मंडळी. तर इथे ना आजचा माझा टूर आहे अमरावती ते नेरपिंगळे. कारण आज मला नेरपिंगळ्याला जायचं होतं. घराचं वास्तुपूजा होती त्या कारणानं. आणि तिथे ना माझ्या मामाचं गाव आहे नेरपिंगळे. इथे जेव्हा मी बस स्टँडला आली होती ॲटोमधून बसून, त्यावेळेस इथे बस स्टँडला दुपारच्या टाईमला खूप कमी गर्दी होती. मामाचं गाव म्हटलं ना तर खूप एक्साइट होतो, कारण खूप दिवसानंतर मी मामाकडे जाणार होती. बसमध्ये जागा पण छान मिळाली. त्यानंतर आम्ही ॲटोमध्ये बसलं, कारण लेगावरून ॲटो करावा लागतो. तर अमूल्याला मागेच बसायचं, त्या कारणानं मी मागे बसली होती, कारण तिच्या हट्टापायी मला मागे बसावं लागलं. नंतर आम्ही मामाकडे जाऊन पोचलो. तिथे पूजा वगैरे सगळं झालेलं होतं, फक्त जेवायचाच कार्यक्रम राहिलेला होता. कारण मी खूप लेट गेलेली होती, त्या कारणाने इथं माझ्या माम्या सगळ्या होत्या, कारण मला 3 माम्या आहेत. आणि इथे मामीचा आणि नातीचा इतका लाड चालू होता ना, कारण हिला खूपच आवडतं सगळ्या माझ्या माम्या. तर सगळ्यांनी लाड केला मुलाचा. इथे माझी आई, आजी, आई म्हणजे दोन्ही आई, माम्या सगळ्याजणी आम्ही सगळ्या बसलेलो होतो आणि आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. ही आजी आहे ना, माझ्या आईची आई आहे आणि ती इतकी वर्षाची होऊन सुद्धा तिला चष्मा लागला नाही, ही खूप नवल आहे. म्हणजे खरंच ना, जुन्या काळचे लोक किती सगळ्या गोष्टीची केअर तर घेतातच, पण नॅचरल सगळ्या गोष्टी होत्या. आता तर भरपूर काही अशा गोष्टी झालेल्या आहेत या जगाच्या पाठीवरती, का थोडंसुद्धा सहन होत नाही माणसाला. पण जाऊ द्या. इथे मी जेवण करायला बसली होती, पण अमूल्याचं चालू होतं आपलं खेळणंच, उड्या मारणं. मग काय, मला खूप भूक लागली होती. मी तर जेवण करून घेतलेलं होतं आणि भरपूर असं जेवण करायला होतं. तर मग जेवणसुद्धा छान झालं. आणि त्यानंतर अमूल्याच्या मस्ती चालू झाल्या होत्या, कारण अमूल्याला सगळेजण डान्स करायला लावत होते. तर पण ती बिचारी इतकी करतच नव्हती. पण फायनली थोडीफार तिनं स्टेप करून दाखवली. कोणत्या गाण्यावर आहे ते मला माहिती नाही, बहुतेक गवळण होती वाटते ती. तर छान असा डान्स केला तिनं. आणि नंतर म्हणजे रक्षाबंधनचा प्रोग्राम चालू झाला होता. सगळ्यांनी राख्या वगैरे बांधून घेतल्या, कारण रक्षाबंधन आहे आणि भरपूर टाईम होतं. तर नंतर मग कोणी भेटते नाही भेटत, तर सगळेजण एकत्र गोळा झालेले होते. मस्त त्यावेळेस सगळ्यांनी राख्या बांधून घेतल्या. आणि इथे ना ही माझे मामा, मामी आणि ही माझी मामबहीण, ही माझे मामभाऊ, म्हणजे सगळी फॅमिली एकत्र आली होती आणि खूप खूप दिवसानंतर आली होती. कारण असा प्रोग्राम ना एकतर दिवाळीला होती सगळ्यांची भेट, नाही तर बस मग डायरेक्ट उन्हाळ्यात झाली तर झाली, म्हणजे वर्षातून एकच वेळा. पण यावेळेस 2-3 वेळा झालेलं होतं भेट आमच्या सगळ्यांची. म्हणजे अगोदरसुद्धा एक कार्यक्रम झालेला होता, त्यावेळेससुद्धा अशी भेट झाली होती मामाच्याच घरी आणि आत्तासुद्धा. पण खूप छान वाटलं भेटून. आणि नंतर मी गावाकडे जाण्यासाठी निघाली होती. बसमध्ये जेव्हा बसली ना, त्यावेळेस इतकी गर्दी होती त्या बसमध्ये, पण वातावरण इतकं छान होतं ना, की ते वातावरणामध्ये बघून, म्हणजे पावसाचं सुद्धा वातावरण होतं, हवा पण सुटलेली होती, म्हणजे खूपच भारी होतं ते वातावरण, हिरवं हिरवंगार सगळीकडे. कारण आता श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवं वातावरण राहतंच आणि म्हणजे खूपच भारी सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर मी इथे आईकडे पोचली होती, कारण मला माझ्या गावाला जायचं नव्हतं, म्हणजे अमरावतीला. तर माझा आजचा टूर होता हा अमरावती, नेरपिंगळे आणि मोजरी. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.